आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे बर्गर कसे बनवायचे ते पाहणार आहोत। यासाठी अगोदर आपण भाजी बनवून घेऊया। इथे मी 2 चमचे तेलामध्ये थोडेसे बटर ॲड केलेले आहे। यामध्येच आपण आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कापून ॲड करून घ्यायच्या आहेत। लसूण थोडासा परतून झाला की यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून ॲड करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतला की यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या ॲड करू शकता। इथे मी एक गाजर बारीक कापून ते ॲड करून घेतलेले आहे। यात तुम्ही फरसबी, शिमला मिरची अशा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ॲड करू शकता। याला थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला थोडेसे वाटण ॲड करायचे आहेत। हे वाटण मी उकडून घेतलेले आहे। यांना थोडंसं परतून झालं की यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ ॲड करून हे सगळे मसाले व्यवस्थित परतून मिक्स करून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा ॲड करायचा आहे। हा बटाटा तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून किंवा खिसणीने खिसून ॲड केला तरी चालेल, म्हणजे आपली टिक्की बनवताना त्यामध्ये बटाट्यांचे मोठ्या मोठ्या फोडी येणार नाहीत। यानंतर यामध्ये मी पाव कप ब्रेड क्रम्स ॲड केलेले आहेत। हे ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेले आहेत। यासाठी आपण ब्रेड मिक्सरमध्ये थोडेसे मीठ लावून फिरवून घेतले की आपल्याला आपले ब्रेड क्रम्स मिळतात। इथे ही सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून आपली टिक्कीसाठीची भाजी रेडी झालेली आहे। ही भाजी आपण थोडा वेळ थंड करायला ठेवून तोपर्यंत इतर तयारी करून घेऊया। इथे टिक्की फ्राय करण्यासाठी आपण पाव कप मैदा आणि यामध्ये पाव कप कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेणार आहोत। यामध्ये चवीपुरते मीठ आणि पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर ॲड करून घ्यायचे आहे। याच्याने आपल्या स्लरीला छान टेस्ट येते। आता थोडे थोडे पाणी घालून ही स्लरी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। जास्त थिकही करायची नाही किंवा जास्त पातळही करायची नाही। आता मी टिक्की बनवून घेणार आहे। तुमचा जो बर्गरचा बन आहे त्याच्या साईजप्रमाणे आपल्याला ही टिक्की बनवून घ्यायची आहे। इथे छान अशी टिक्की बनवून ही टिक्की स्लरीमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे। यामधून काढून याला आपण ब्रेड क्रम्सनी व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने मी सर्व टिक्की रेडी करून घेणार आहे। इथे माझ्या 5 ते 6 टिक्की बनवून तयार आहे। यांना आपण आता व्यवस्थित फ्राय करून घेऊया। इकडे मी तेल तापायला ठेवलेच होते। मीडियम टू स्लो फ्लेमवर आपल्याला ह्या टिक्की फ्राय करून घ्यायच्या आहेत। छान क्रंची क्रिस्पी अशा या टिक्की बनतात। जर तुम्ही या टिक्की जास्त फास्ट गॅसवर फ्राय केलात तर त्या व्यवस्थित क्रिस्पी होणार नाहीत। मला ही टिक्की फ्राय करायला 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागला। आपल्या टिक्की छान रेडी झालेल्या आहेत। यांना आपण काढून घेऊयात। आता एका पॅनमध्ये थोडेसे बटर लावून तुम्ही जे बर्गर बन आहेत यांना आतल्या साईडने व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायचे आहे। याला चमच्याने असे प्रेस करून आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत। आपली टिक्की आणि बर्गर बन दोन्हीही रेडी झालेले आहेत। आत्ता आपण बर्गर सॉस बनवून घेऊया। इथे मी थोडेसे मेयोनीज, थोडीशी शेजवान चटणी आणि यामध्ये थोडेसे टोमॅटो सॉस यामध्ये ॲड करून हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपली बर्गरसाठी लागणारी चटणी रेडी झालेली आहे। तर आता आपण बर्गर बनवून घेऊया। इथे मी बनला आपण बनवलेली बर्गरची चटणी ॲड करून त्यावर टिक्की ठेवूया। टिक्कीवरती मी आता चीज स्लाइस ॲड करून घेणार आहे। यावर आता तुम्ही तुमच्या आवडीच्या वेजेस ठेवू शकता। मी इथे टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यावर आपला बन ठेवून आपला बर्गर रेडी झालेला आहे। या सोप्या पद्धतीने तुम्ही ही बर्गर करून पहा, मुलांना नक्की आवडेल। आणि अशा नवनवीन टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपींना नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। आणि हो, आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।